रात्री 2च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील चौंडेश्वरी गावामध्ये एका शेतमजूर महिलेची गोळी मारून हत्या करण्यात आली। त्या हत्येच्या घटनेप्रकरणी आज सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनेचे या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय वाळके साहेब यांच्याशी भेट घेऊन घडलेल्या घटनेच्या संदर्भाने सखोल माहिती घेतली आणि या माहितीच्या अनुषंगाने आरोपी याचं नेमकं कारण काय या घटनेच्या संदर्भाने, शिवाय या घटनेतील जे कुटुंबीय आहे ते कुटुंब आज देखील भयग्रस्त झालेलं आहे। त्या भयग्रस्त कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची प्रथमतः मागणी या सर्व शिष्टमंडळांनी केलेली आहे। त्याचबरोबर या घटनेमध्ये आणखी काही आरोपी आहेत की ज्यांचा या घटनेच्या अनुषंगाने सखोल तपास करून या घटनेतील जे फिर्यादी आहेत यांचा पुरवणी जबाब द्यावा असं देखील या ठिकाणी या शिष्टमंडळाच्या वतीनं DYSP साहेबांकडे या ठिकाणी मागणी करण्यात आली। तसेच ही घटना जी घडलेली आहे ही गंभीर घडलेली आहे, या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे देखील तपासलं पाहिजे। अशा वेगवेगळ्या 3 ते 4 मागण्या या ठिकाणी वाळके साहेबांसमोर शिष्टमंडळाच्या वतीने मांडण्यात आल्या। वाळके साहेबांनी या घटनेच्या अनुषंगानं आज माननीय न्यायालयासमोर ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत ज्याच्या अनुषंगानं संबंधित आरोपीला 3 दिवसाचं PCR मिळालं आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे। पुढील या घटनेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करून ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा ही घडलीच कशी याच्या या संभ्रमामध्ये देखील पोलीस आहेत हे सगळे उकल करण्यासाठी पोलीस त्यांच्या पद्धतीने सखोलपणे तपास करणार आहेत आणि या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीनं आम्ही तपास करू असं या ठिकाणी वाळके साहेबांनी आश्वासन दिलं आहे। तेवढं या ठिकाणी बोलतो।